अहो आपला खानदेशी कलाकारच ना जो घाट घालेल दीपक भाऊने खरोखर यांनी इतिहासમાં नोंद होईल की एकच टाइमले पठ्ठा कलाकार एक शतकाले शेतस आणि ही आहे ना तुम्हाला मला आपला सर्वांना आवडता खानदेशना पहिला सुपरस्टार सचिन कुमार आणि त्यांच्या सोबत खानदेश क्वीन पुष्पाताई हॅलो जोरदार टाळ्या स्टेजवर सचिन दादा आणि पुष्पताईचं आगमन झालेलं आहे जोरदार मंडळी आपली आई खानदेशनी अशी जोडी आहे जी उंडाया हिवाया पावसाया तिन्ही ऋतूसमा चालस शे का नाही दोन चारच आवाज ही राहणारच मी काय म्हणत तुम्ही ऐका का मी म्हणा की हाई जी जोडी आपली खानदेशनी की उंडाया हिवाया पावसाळ्या तिन्ही ऋतूसमा चालणारी आई जोडीचे जरा कडकडीत टाळ्या व्हायला पाहिजे मग तुम्ही हा आणि आठ आपला एक रील स्टार आपला सध्या चर्चा मा जो भाऊ आपला शेतकरी स्वर बोलता बारी रील बनाळा सासा अशोक पाटील ही जाय शे तर त्या भाऊसाठी बी जरा जोरदार कडकडीत टाळ्या वाजा नाहीत हा हा बापरे अशोक भाऊले का कड्यावर उचलेला असं दिशी राहणार माले ओ भाऊ हो आता ही राहणार रे तो दादा खाली बशी जा अशोक भाऊ इतला खुश हो जाईल ना की 2-4 शो मा पेमेंट नाही भेटणं तरी चालेल इतला खुश हो जाईल ना अशोक भाऊ अशोक भाऊ ट्रॅफिक जाम करना की तुम्ही डायरेक्ट पूरा हाय कानबाई मातानी कृपा शे दादा अशी बिचकाल दाण्यात माय गंमत होई हल्दी की राणी वाले पुरी हे का नाही गर्दी देखी समजा फटाकडा फुटताच नाही का पोयाना दिन तसं आमना भावने आलं तुझ्या पण खरंच जोरदार टाळ्या शेतकरीच निवेदन रेलना जरियात मांडत रास भाऊ आणि आज 8 लोक पोहोचेल शे जोरदार टाळ्या अशोक भाऊ पाटील यासाठी धन्यवाद काय बोल नाही का तुमले बिगर बोला ना कसं होई भाऊ आठी का दादा बोलू ना थोडं नाही शॉर्ट करायला असू भाऊ मी कार भाऊ कसा आहे दादा सोन आय गलंगी शे का पुन्हा शे नेमकं भाऊ अशी गर्दी गावामध्ये की नव्हती बरं भाऊ मी बी देखील आणू गच्चे कार्यक्रम करा नू पण अशी गर्दी म्हणा माय मावल्या इथले शांतता मा बसेल शेत बिचाऱ्या एकदम शांतता मा कार्यक्रम होई दादा सगळा खानदेश मधला आपला छोटा मोठा सगळा कलाकार येईल शेतस दादा त्याची छोटा कलाकार असले सुद्धा त्या स्टेज दिले आमना सारखा गरीब माणसे असले एक शेतकरी माणूस आहे दादा मी तुम्हाला चांगला माहितीच आहे सरी दिनभर चारा जमा करी सांग यायचे भाऊ ज्वारी ना मायनी शपथ छे कधी असाच नाही मोठा बनत भाऊ आपलं वावर आणि कला दोन ठिकाणी शेतस वावर ना जागा वावर आणि कला ना जागा कला बर का भाऊ गरीब म्हणे 3-3 लाख ना बजेट लाई गाणं काढी राहत तुम्ही अरे भाऊ ती भगवंतानी कृपाशे मनावर भाऊने बडा कपाशी ना पैसा लायदी ना जाऊ दे यंदा पीक उन्हाच तिने मायना खेळची तिने भाऊ हाऊ नान दे ना नान हाऊ बोलता बेकार आहे हा नान ना वाद चाली पण नान पुरा जो आल पाहिजे काय म्हणणं आणि पुरा मला शेतकरी लाटे काय कोणी ऑफिस पुरा शेतकरी अरे दाना भावनी कपाशी सामायिकी पण गाणंच काढा जाऊ दे दादा
काय म्हणणार भाऊ आपलं सुख भेटतोय कसं चाललं ना दादा अरे तिला सुख भेटी घे पण आपले दुःख मागूची की ना दादा बरं ताई काय हरकत नाही असंच प्रेम राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय कांदे माता धन्यवाद धन्यवाद अशोक भाऊ हा आणि आता मंडळी तुमना समोर मी भलाय राहणो आपला श्री साई सम्राट बँड देवळा यांना संचालक आपला सर्वांना आवडता शशीदादा कचवे जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करणे नाथ भगवा कपनीवाला तसेच कहा से रहने वाला बाबा बंगाली बोलतं डोक्यावर उचलेलं भाऊ या गाणं तुम्ही तर दीपक भाऊ तुम्ही बोला ते म्हणजे मला काम होय की आज ना बाकी बारी बाकी रोज सचिन दादा चॅनल वर मन आवाज मा एक गाणं आहे भगवादारी ते गाणं नक्की दे का सगळ्यांनी एकदम भयंकर गाणे ते रामनवमीला ते गाणं एकदम भयंकर वाजणार आहे हनुमान जयंतीवर बनायला छे मित्रांनो आजच हे गाणं रिलीज झालं उना भगवादारी म्हणून तर दीपकच्या आवाजात मला बऱ्याच वर्षापासून काम म्हणजे गाणं गाऊन घ्यायचं होतं पण हे बजरंगबलीचं गाणं आपल्या भगवंताचं गाणं दीपक कडून मी गाऊन घेतलं खूप सुंदर हा गायक आहे आपल्या गलंगी गावाचा खरं म्हटलं तर आज हा मानबिंदू आहे तर खरंच गर्व वाटतो दीपक आणि त्याच्या सर्व फॅमिलीकडे पाहून त्याचे वडील असेल त्याचा भाऊ असेल तर मित्रांनो बँड या क्षेत्रामध्ये दीपकने खूप चांगली यशस्वी भरारी घेऊन आपल्या गलंगीचं नाव खूप मोठं केलंय दीपकसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ जोरदार जोरदार जसं मी सुरुवातीला म्हणालो की बापाने कमवलेलं वाढवायचं असतं तर भाऊनी वाढायला पुरं पसारी टाकेले डायरेक्ट तर खरंच कौतुक जेवढं कौतुक करावं दीपकचं तेवढं कमीच आहे तर आज या ठिकाणी इतका मोठा कार्यक्रम आज या देवराज कुटुंबाने अरेंज केला आणि या चांगल्या कार्यक्रमात आमच्या सगळं पूर्ण खानदेशातील कलाकारांना या ठिकाणी बोलवलं आम्ही सुद्धा दीपकच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो तर इतक्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी दीपकचं आपल्या सर्व गावकऱ्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि भगवाधारी गाणं नक्की सचिन कुमार युट्यूब चॅनलवर जाऊन बघा आजच रिलीज झालंय खूप सुंदर गाणे धन्यवाद जय महाराष्ट्र जय खानदेश एवढा कार्यक्रम मी स्वतःने केलेला आहे माझे गावकरी आणि माझे मित्र परिवार सगळे देवराज भाऊबंकी आणि माझा पूर्ण गलंगी गावाचा मला सपोर्ट आहे म्हणून हा आज कार्यक्रम पूर्ण पडलाय एक मिनिट ओके आता दीपक भाऊ इथला बोली राहणार तर गाणं कवा म्हणशात ऐकणार का नाही दीपक भाऊ गाणं सोडी मन प्यार तू